हे बघा खारे शंकरपाळे, कितीही खाल्लं तरी मन भरणार नाही असे हे शंकरपाळे आहेत. खुसखुशीत एकदम चहासोबत खायला एकदम भारी वाटतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार, रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप 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 स्वागत आहे. नमस्कार मंडळी, चला आपण आज खारे खुसखुशीत शंकरपाळे बनवूया. तर इथे मी 2 वाटी मैदा घेतला आहे. मैदा चाळून घेतला आहे आणि याच्यात ओवा टाकते. थोडासा हातावर चोळून ओवा टाकायचा. थोडीशी कसुरी मेथी टाकते याच्यावर, कारण कसुरी मेथीने खायला खूप छान आणि टेस्टी लागतात हे. थोडी कसुरी मेथी टाकली. थोडीशी चिमूटभर हळद टाकू आपण. एकदम थोडी हळद टाकली याच्यात. चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि थोडंसं तेल घालणार आहे. तर तेल मी गरम नाही केलेलं, तसंच तेल टाकते. तर बघा 2 चमचे तेल टाकले. हे 2 चमचे तेल टाकले. याला छान मिक्स करून घेऊ सगळं. हे बघा, हे सगळं मिक्स करून घेतलं छान. मूठ असं पीठ झालं की छान मोहन लागलं याला. आता थोडं थोडं पाणी करून आपण याला घट्टसर गोळा मळून घेऊ. पाणी थोडं थोडंच टाकायचं. हे बघा छान मळून घेतलंय. त्याला आता आपण 10 मिनिटं असंच ठेवणार आहे. मी एकदम घट्ट पीठ मळलंय. हे बघा, अजिबात पातळ नाही मळायचं, म्हणजे लाटायला जड जातं पातळ असेल तर. आणि चांगलं घट्ट गोळा केला तर लाटता येतं व्यवस्थित. आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 2 वाट्याला काय अर्धा ग्लास पाणी लागलंय मला. आणि आपण त्यात हळद याच्यासाठी टाकली थोडीशी, की त्याला कलर छान येतो म्हणून हळद टाकली. बघा 10 मिनिटं झालीत आता आणि पीठ पण छान मुरलं मस्त. आता याची आपण एखादी चपाती लाटून घेऊ. परत त्याला थोडंसं असं मळून घ्यायचं चांगलं. हळदीमुळे थोडासा पिवळा कलर आलाय, पण ते तळल्याच्या नंतर छान दिसतात. हे थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायची, चांगली पातळ लाटायची. घट्ट पीठ आहे ते छान लाटता येते. पातळ लाटता येईल तेवढी लाटायची. हे बघा, या साईजची अशी लाटून घ्यायची मस्त. आता याला आपण कट करून घेऊ. मी इकडं तेल पण तापायला ठेवलंय. आता याला तुम्हाला आकार जसा द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता, कारण मला हे छोटे छोटे आवडतात आणि चहासोबत खायला इतके छान लागतात हे शंकरपाळे. असे आपण आता सगळे लाटून घेऊ. आणि दुसरं ह्या पद्धतीने पण करू शकता. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जसं आपण चपातीचा गोळा करतो तसं. त्याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं आणि याची घडी करून ही लाटून घ्यायची. हे असं करून चपातीसारखं हे लाटून घ्यायचं. हे पण छान होतं. याचे पण असे काप करून घ्यायचे. आता मी चौकोनी केले, तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करा. छोटे मोठे
ते लगेच निघतात असे पटपट पटपट काढून घ्यायचे. हे बघा हे सगळे कट करून घेतलेत आता आणि तेल पण तापायला ठेवलं होतं. तर आता तेल तापले का चेक करते. तर आधी याच्यात एक टाकून बघायचं. तर तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. आपल्याला जास्त तापवायचंच नाही तेल. आता हे सगळे चिटकलेले आहेत एकमेकांना, पण तरी काही टेन्शन नाही घ्यायचं. हे तेलात टाकले की आपोआप सुटतात सगळे. बस याला 1 मिनटं राहू द्यायचं असंच आणि नंतर याला हलक्या हलक्या हाताने असं सुट्टे सुट्टे करून घ्यायचे. ह्या बघा झाले सगळे सुट्टे. आणि याला बारीक गॅसवरच चांगले तळू द्यायचे, म्हणजे कुरकुरीत होतील मस्त. बघा सारखं असं खालीवर खालीवर करायचं आणि कलर पण याला छान आला आहे मस्त. असं अजून थोडेसे होऊ द्यायचे आणि आपण याला आता काढून घेऊ. ह्या कलरवर आले की काढून घ्यायचे, कारण का हे थंड झालं त्याचा कलर अजून थोडासा डार्क होतो, म्हणून जास्त होऊ नाही द्यायचे याच्यात. ह्या कलरवरच काढून घ्यायचे. आता हे काढून घ्यायचे. तेल नितळण्यासाठी ह्या चाळणीत दुसऱ्या झाऱ्यात काढून घेते, म्हणजे काही तेल असेल एक्स्ट्रा ते याच्यातलं निघून जाते. हे असे काढून घ्यायचे. तर बघा झालेत आपले खारे शंकरपाळे तयार. नक्की ट्राय करून बघा आणि कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.